नमस्कार. वडापाव म्हटलं की अगदी सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. अगदी गाड्यावरती वडापाव मिळतो तसंच आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तर इथे आज आपण बटाटवडे बनवणार आहोत आणि त्याचबरोबर इथे तिखट चटणी बनवणार आहोत. जी सुकी वड्यांबरोबर चटणी दिली जाते ती आपण इथे वड्यांबरोबर सुकी चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर हे वडे कसे बनवतात ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. प्रथम आपण इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पातेल्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. तर थोडंसं आपण मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण पातेल्यामध्ये बटाटे छान शिजवून घेणार आहोत. तर बटाटे शिजेपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेणार आहोत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, या तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता, पण वडे थोडे तिखट छान लागतात. तर इथे आता 10 ते 12 आपण लसूण पाकळ्या घेणार आहोत. 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 छोटा चमचा म्हणजे कांदा पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा आपण धणे भाजून घेतलेले आहेत. तर इथे साधारण आपण गरम करून घेतलेले आहेत. धण्यांमुळे खूप छान अशी चव येते. तर जी बटाट्याची भाजी बनवतो त्या भाजीसाठी आपण ही चटणी बनवून घेतलेली आहे. तर इथे आता पाण्याचा वापर न करता ही चटणी छान आपण बारीक वाटून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये आपण चटणी छान फोडणीला देणार आहोत. तर इथे भाजी फोडणीला द्यायची नाही आहे, तर आपण फक्त चटणी आपण छान फोडणीला देणार आहोत. तर इथे आता फोडणीपुरते तेल गरम करून झाल्यानंतर 1 चमचा मोहरी तडतडू दिली आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे, मिरची, आलं, लसूण आणि धणे, तर आता आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान अशी आपली चटणी परतवून झालेली आहे आणि आता परतवून झाल्यानंतर आपण पाव चमचा इथे हळदीचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. आता हळद मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता चटणीमध्येच आपण मिठाचा वापर करणार आहोत. गाड्यावरती जे वडे मिळतात तिथे अशा पद्धतीने चटणी बनवून ठेवतात. तिथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपण आता ही चटणी छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि चटणी छान आपण परतवून घेणार आहोत. तर ही चटणी अगदी 2 ते 3 दिवस आरामात टिकते. तर आता ही चटणी आपण छान तयार करून झालेली आहे. गॅस बंद करतानाच कढीपत्त्याची पानं अशा पद्धतीने हाताने तोडून टाकायची. खूप छान स्वाद येतो कढीपत्त्याचा. तर लक्षात ठेवा, फोडणीला न टाकता चटणी पूर्ण तयार झाल्यानंतरच कढीपत्त्याचा वापर करा. तर एकदा अशा पद्धतीने हे वडे बनवून बघा. अतिशय चविष्ट असे हे वडे तयार होतात. तर इथे बटाटे उकडून झाल्यानंतर ते लगेच पाण्यातून काढायचे आहेत. पाण्यामध्ये ठेवू नका, कारण जी आपण बटाटवड्यासाठी भाजी बनवतो ती जास्त ओलसर झाली तर मग वडे बरोबर होत नाही. तर इथे आपण एकदम सुकी भाजी तयार करणार आहोत. म्हणजे जी भाजी बनवतो ती सुकीच व्हायला पाहिजे. जर ओलसर झाली तर वडे बरोबर होत नाही. तर इथे आता आपण जे बटाटे कुस्करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जी चटणी तयार करून घेतलेली ती आपण आता बटाट्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण जसे गाड्यावरती वडे मिळतात तसेच आपण घरच्या घरी बनवणार आहोत. म्हणून मी इथे बटाटे आपण चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण चटणी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण चटणी मिक्स करून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि आता कोथिंबीर छान भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आता जसे तुम्हाला वडे छोटे मोठे हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर इथे आपण आता अर्धा किलो बटाट्यामध्ये 12 ते 13 वडे मीडियम साईजचे होतात. तर अशा पद्धतीने आपण आता वडे वळवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी चप्पट बनवते. तुम्हाला जर गोलसर हवे असतील तर तुम्ही गोल बनवू शकता. तर इथे अशा पद्धतीने एवढ्या मेजरचे 12 ते 13 वडे होऊ शकतात. तर इथे अशा पद्धतीने आता आपण बटाट वडे जे आतलं सारण असतं ते अशा पद्धतीने हातावर गोळा करून घेणार आहोत. तर इथे आता आपण 12 ते 13 वडे छान वळून झालेले आहेत. जे बटाट्याचे सारण आहे ते आपण अशा पद्धतीने 13 वडे झालेले आहेत. तर आता आपण पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण आता 200 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे आणि वाटीने म्हणाल तर 2 वाट्या आपण इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. तर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. तर हे पीठ आपण 2 ते 3 वेळा छान चाळून घेणार आहोत, म्हणजे वडे छान हलके होतात. आणि आता हळद आणि मीठ आपण छान पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता मीठ आणि हळद छान मिक्स करून झाल्यानंतर आपण साधारण अर्धी वाटी पाण्याचा वापर करणार आहोत आणि अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान आपण पिठाच्या गाठी मोडून घेणार आहोत.
तर इथे अर्धी वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आणखीन आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर करणार आहोत. असं 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण पिठाच्या छान गाठी मोडून घेणार आहोत. तर आता इथे आपण पिठाच्या गाठी मोडून झालेल्या आहेत आणि अगदी पीठ छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण चमच्याने ढवळून घेणार आहोत. तर काही ठिकाणी ह्या पिठामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करतात, पण आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर करणार नाही. तर तांदळाच्या पिठामुळे काय होतं, वडे थंड झाल्यानंतर ते थोडेसे चामट होतात. तर इथे आता आपण चमच्याने अशा पद्धतीने एकाच दिशेने अशा पद्धतीने आपण 1 मिनिटभर छान पीठ फेटून घेणार आहोत, म्हणजे वडे छान हलके होतात. तर इथे पीठ पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला पीठ छान तयार करून घ्यायचं आहे. तर एकदम घट्ट पण नाही आणि पातळसुद्धा करायचं नाही आहे. तर इथे 1 मिनिटभर आपण छान चमच्याने पीठ छान अशा पद्धतीने फेटून झालेलं आहे आणि आता ह्या पिठामध्ये आपण कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे. ते आपण 2 ते 3 चमचे, जे कांदा पोहे खातो त्या चमच्याने आपण 3 चमचे कडकडीत असं तेल आपण पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण खायच्या सोड्याचा वापर न करता कडकडीत तेलाचा वापर करणार आहोत. आता आपण पिठामध्ये छान ते मिक्स करून घेणार आहोत. तर ह्या तेलामुळे काय होतं, जी आपण वड्याची वरची पारी असते पिठाची ती छान खुसखुशीत होते. तर इथे लक्षात ठेवा, तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा असेल तर 2 चिमूटभर तुम्ही खायच्या सोड्याचा वापर करू शकता. पण एकदा अशा पद्धतीने वडे बनवून बघा, अतिशय चविष्ट आणि अगदी खुसखुशीत असे वडे तयार होतात. तर इथे आता तेल टाकल्यानंतर आपण अर्धा मिनिटभर अशा पद्धतीने पीठ छान फेटून घेतलेलं आहे आणि आता पीठ फेटून झाल्यानंतर आपण जे वडे तयार करून घेतलेले आहेत बटाट्याचे, ते आपण अशा पद्धतीने असे घोळवून घेणार आहोत पिठामध्ये. पण प्रथम चमच्याने वडे कसे टाकायचे ते दाखवणार आहोत. त्याच्यानंतर मी हाताने सुद्धा वडे कसे तेलामध्ये सोडायचे ते सुद्धा दाखवणार आहे. तर इथे आता चमच्याने अशा पद्धतीने आपण वडे पटापट तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तर इथे तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर पटापट वडे सोडून घ्यायचे आहे. तर इथे गॅसची फ्लेम छोटी मोठी करून वडे असे छान आपण तळून घेणार आहोत. वडे सोडल्यानंतर लगेच पलटायचे नाही आहेत. तर अगदी अर्धा मिनिटभर आपण वडे छान तळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एक बाजू छान तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता, वड्याची एक बाजू छान तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत. तर इथे आता वडे छान आपण उलटून पलटून झालेले आहेत आणि छान असे खरपूस असे तळून घेणार आहोत. तर इथे आता वडे छान तळून झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे वडे पाहू शकता, छान असे खुसखुशीत असे वडे तयार झालेले आहेत आणि आता आपण सर्व वडे आपण अशा पद्धतीने छान खरपूस असे तळून घेणार आहोत. तर एक एक वडे अशा पद्धतीने आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेणार आहोत. खूप छान खुसखुशीत आणि अगदी खमंग असे हे वडे तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे घाई न करता अर्धा मिनिट झाल्यानंतर आपण वडे छान पलटून घेणार आहोत. तर इथे आता वडे छान तळून झालेले आहेत आणि आता ते आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर उरलेलं जे शिल्लक पीठ असतं त्याच्यापासून आपण अशा पद्धतीने बुंदी तयार करून घेणार आहोत. जी आपण सुकी चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी अशा पद्धतीने जे शिल्लक राहिलेलं पीठ असतं पद्धतीने बुंदी तयार करतात आणि मग ती चटणी तयार करतात. तर इथे आपण जी गाड्यावरती चटणी मिळते ती आपण आता चटणी बनवून घेणार आहोत. तर इथे आता ही बुंदी आहे ती आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या, लसूण जास्त वापर करू नका, फक्त मोजून आपण 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा लाल तिखट आणि त्याच्यामध्येच आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि थोडंसं मीठ. तर आता इथे आता बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत. खूप छान चविष्ट अशी ही चटणी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपली ही तिखट अशी सुकी चटणी तयार करून झालेली आहे, जी वड्याबरोबर दिली जाते. ती ही अशीच चटणी बनवली जाते. तर इथे आता छान आपले खमंग आणि अगदी खुसखुशीत असे वडे तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर इथे सुकी चटणी आपण छान डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर नक्कीच ह्या पावसाळ्यात अशा पद्धतीने एकदा वडे बनवून बघा आणि सुकी चटणी. तर इथे आपले हे बटाट वडे छान तयार करून झालेले आहेत आणि आता आपण ते पावामध्ये भरून घेणार आहोत. तर इथे आपण प्रथम पावाला जी आपण सुकी चटणी तयार करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने पावाला आपण चटणी लावून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये वडा ठेवणार आहोत. हे वडे आणि चटणी नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.
तर आपण एक वडा तोडून पाहणार आहोत. तर पाहू शकता अगदी खुसखुशीत आणि अगदी वरची पारी आहे ती अगदी पातळ अशी झालेली आहे. खूप छान चविष्ट असे हे वडे तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा आणि पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.